नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज झटपट अशी आळूची वडी बनवायची आहे। तर त्यासाठी इथे हिरवी मिरची, जिरे आणि लसूण घ्यायचं आहे आणि याचं थोडंसं पाणी टाकून पातळ वाटण करायचं आहे। बेसन पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद आणि या पद्धतीने हे केलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे। तुम्ही इथे लसूण न घालता फक्त लाल तिखट आणि जिरे पावडर घातली तरी पण चालू शकतं। आता आमच्याकडे पितृपक्षात लसूण कांद्याचा वापर केला जातो। थोडंसं पाणी घालायचं आहे, चवीनुसार मीठ। आता हे सर्व कालवून घ्यायचं आहे, खूप पातळ नाही करायचं। आता इथे हे जे पानं आहे ते स्वच्छ धुवून त्याच्या शिरा काढून आणि लाटण्याने हे पान उलटं करून लाटून घेतलेलं आहे, म्हणजे शिरा या एकदम प्लेन होतात। आता आळूच्या वड्या बनवायच्या आहेत, त्यासाठी हे बेसन पीठ आता या पानांना लावून घ्यायचं आहे। तर एका वेळेस 2च पानं मी इथे घेणार आहे। आणि या पद्धतीने एकदम छोट्या छोट्या वड्या ह्या बनवायच्या आहेत। हे पहा, या पद्धतीने सर्व वड्या या करून घ्यायच्या आहेत। 2 पानं का घेतलेली आहेत, कारण पटकन अशा या वड्या वाफल्या जातात। या वड्या उकडून न घेता डायरेक्ट तेला पाण्यात शिजवून घ्यायच्या आहेत। ही खूप जुनी पद्धत आहे, माझी पणजी करायची या पद्धतीने। पण जास्त पानं घ्यायचे नाहीत, फक्त जर खूप मोठं पानं असेल तर एकच घ्यायचं आणि छोटे पानं जर असतील तर 2च पानं घ्यायचे आहे, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित ही वडी शिजली जाते, आतमध्ये कच्ची राहत नाही। हे पहा, या पद्धतीने अशा करून घ्यायच्या आहे सर्व। किंवा नुसत्या याही पद्धतीने तुम्ही गुंडाळी करू शकता, कारण आपल्याला फक्त नैवेद्यासाठी या वड्या बनवायच्या आहेत, त्याच्यामुळे अशाही तुम्ही करू शकता। आता ओटा इथे स्वच्छ केलेला आहे, त्याच्यामुळे वड्या या मी ओट्यावरच करत असते। हे पहा, या पद्धतीनेही तुम्ही करू शकता। हे पहा, या पद्धतीने हे पानं आता लावून घेतलेले आहेत। आता एका कढईमध्ये फक्त 1 चमचा तेल हे घालून घ्यायचं आहे सुरुवातीला, आणि हे जे तेल आहे ते सर्व बाजूनी या कढईला असं लावून घ्यायचं आहे। तेल कोमट असतानाच या वड्या यामध्ये घालायच्या आहेत। आता तुमच्याकडे जर प्लेन कढई असेल तरीही तुम्ही त्याचा वापर इथे करू शकता। आता मी इथे लोखंडी कढई घेतलेली आहे। गॅस हा बारीक ठेवायचा आहे। इथे थोडंसं पीठ उरलेलं होतं, तर ते आता या वडीलाच असं लावून घ्यायचं आहे। आता या ज्या कढईत तेल आपण टाकलेलं होतं ते सर्व बाजूने असं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या बाजूने वड्यांना हे व्यवस्थित लागलं जातं। आणि त्यावर आता झाकण ठेवायचं आहे, अगदी 2 मिनिट ठेवायचे।
इथे आता 2 मिनिट झालेले आहे. आता एक बाजू ही वाफलेली आहे. या आता पलटवून घ्यायचं आहे. हे पहा, एकच चमचा तेल टाकलेलं होतं तरी पण ते तेल तसंच आहे. हे पाहू शकता तुम्ही मध्ये. आता काय करायचं आहे, ह्या पलटी करून झाल्या की याला थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आहे या पद्धतीने. आणि यावर परत आता 2 मिनिट झाकण ठेवून द्यायचं आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे. इथे आता 2 मिनिट झालेले आहेत. आता या ज्या वड्या आहेत त्या यामध्येच कट करून घ्यायच्या आहेत अशा. आणि यातच थोडासा आता फुल गॅस करून परतवून घ्यायच्या आहेत. फक्त 1 पळी तेलात या वड्या तयार झालेल्या आहेत. आता याच पद्धतीने मी पितृपक्षाला बनवते. इतर वेळेस उकडवून मग परतून घेते किंवा तळून घेते. कधी कधी या पद्धतीने खूप छान लागतात. इथे या पद्धतीने या वड्या केलेल्या आहेत. एकदम छान अशा या होतात आणि चवीलाही खूप छान अशा लागतात. थोड्याशा गावरान पद्धतीने बनवलेले आहेत. आता ही आळू खाजरी नसल्यामुळे मी यामध्ये चिंच गुळाचा अजिबात वापर केलेला नाही. एकदम मस्त अशा या झालेल्या आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या पद्धतीच्या आळूवड्या एकदा तरी करून पहा. खूप छान होतात आणि मस्त लागतात आणि शिवाय कमी तेल याला लागतं.